नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था ने किया रेलवे प्रवासी भजन कीर्तन का आयोजन। नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था के द्वारा रेलवे प्रवासी एवं रेलवे सुरक्षा के लिए चला राम नाम गांव या के मद्देनजर हार्बर मध्य और पश्चिम रेलवे प्रवासी भजन संध्या का आयोजन किया गया, जहां पर 26 मंडलियों ने हिस्सा लेकर राम नाम का गुणगान किया। यहां पर माहौल पूरे भक्ति भावमय हो गया था। इस भजन कीर्तन में मुख्य अतिथि के रूप में पधारे समाज सेवक सुरेश हवारे भी पूरी तरह से भक्ति भाव में लीन होते दिखे। उन्होंने कहा कि इन रेलवे भजन कीर्तन प्रवासियों के लिए ट्रेन में एक डब्बा उपलब्ध कराने की वो भरपूर कोशिश करेंगे। इस रेलवे प्रवासी भजन संध्या का माहौल इतना भक्तिमय हो गया था कि देखते ही बन रहा था। नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था के अध्यक्ष दशरथ भगत ने कहा कि रेलवे प्रवासी भजन मंडली के ट्रेन में गाने से ट्रेन के माहौल में परिवर्तन होता है और ट्रेन में पॉजिटिविटी निर्माण होती है। इस वजह से इस भजन मंडली को एक अतिरिक्त डिब्बा दिलाने की मांग करते हैं। संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज, मुंबई। करण्याची जी वृत्ती आहे ती मी निश्चितपणे पोहोचवणार आणि या येत्या वर्षातच आता मोदीजी पर्याय नाही असं आपण सांगितलेलंच आहे। या येत्या वर्षातच मोदीजी दर महिन्याच्या चौथ्या रविवारी आपल्या सोबत मन की बात बोलतात। त्या मन की बात मध्ये अनेकांना त्यांनी कव्हर केलेलं आहे आणि पुढच्या मन की बात मध्ये मुंबईतल्या रेल्वे मध्ये भजन गाणाऱ्या भजन मंडळींना त्याची दखल घेता यावी अशा पद्धतीने आपण करू। म्हणजे आपण मन की बात मध्ये येणार। पार्टिशन काही फार मोठी गोष्ट नाही, पार्टिशन आपण करूनच घेऊ। गेल्या 10 वर्षात आपण पाहिलेलं आहे अध्यात्माला धर्माला कधी नव्हे तेवढे चांगले दिवस आता आलेले आहेत आणि आपली ताकद आतून आता वाढलेली आहे, आपला आत्मविश्वास आता वाढलेला आहे। म्हणजे पोलिसांनी हात लावण्याचा विषय तर बाजूलाच ठेवतो, तुम्हाला कोणीही हात लावू शकत नाही ही माझी गॅरंटी आहे। नाही लावू शकत। मी शिर्डी साईबाबा संस्थानमध्ये 4 वर्ष अध्यक्ष होतो। बाबांची सेवा करण्याची संधी मला मिळाली। त्याच्यावर पीएचडी झालेली आहे, नॅशनल इंटरनॅशनल अनेक त्यांचा मॅनेजमेंट गुरु हा त्यांचा एक प्रवास आहे। परंतु आज ह्या ठिकाणी हार्बर लाईन सेंटर आणि मध्य पश्चिम वेस्टर्न सेंटर आणि हार्बर लाईन अशा 3 लाईनवरून ज्या वाहन रेल्वे जातात वसईविरा कर्जत आसनगाव तिकडे कल्याणगाव आपला उरण असे संपूर्ण लाईनीवर जाणारे जवळजवळ 260 भजन मंडळ आहेत, बरोबर 261 आणि हे 261 मध्ये जर आपण जर पाहिले तर त्याला फक्त 25 सदस्यांनी गुणाकार केला तर 6000च्या वर ही लोक रोज राम नामाचा जाप करतात। या 261 पैकी 26 स्पर्धक मंडळ आज या ठिकाणी स्पर्धक होऊन आहे। परंतु वास्तविक पद हा या ठिकाणी जी स्पर्धा आहे, जसं आपण मॅरेथॉन भरवतो, रन फॉर एज्युकेशन, रन फॉर हेल्थ, असा सामाजिक संदेश दिला जातो। इथे सुद्धा एक सामाजिक संदेश आहे की आम्ही ह्या जो नाम घेतोय तर त्या ठिकाणी आम्ही संदेश दिलेला आहे, चला राम नाम गाऊया, सुखद प्रवास, सुखद रेल्वे प्रवास आणि रेल्वे सुरक्षा करा। आम्ही राम नाम कशासाठी घेतो की सुखद रेल्वे प्रवास आणि रेल्वे सुरक्षा याच्यासाठी राम नाम त्याच्या सोबतच जो ट्रेन मध्ये सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास असा हा त्यांचा प्रवास आहे। आणि त्या ट्रेन मध्ये आम्ही जो 1 तास जो आम्ही रामनाम करतो त्यामध्ये रेल्वे प्रवासी, रेल्वे सुरक्षा, महिलांची सुरक्षा। माझं नाव चंद्रकांत रघुनाथ महाडिक, मी छत्रपती शिवराय रेल्वे प्रवासी भजन मंडळाचा संस्थापक अध्यक्ष म्हणून आहे। आमच्या मंडळाला 7 वर्ष पूर्ण झालेले आहेत। आम्ही अनेक वर्ष
प्रयत्न करत होतो आणि प्रयत्न करत असताना आम्हाला मी जिथे राहतो वाशी गावामध्ये, त्या वाशी गावाचे माझे नगरसेवक दशरथजी भगत या साहेबांकडे माझ्या दोन्ही मंडळाला मी घेऊन गेलो आणि त्यांनी मला अत्यंत मोलाचा आणि तोलाचा असा मला आव्हान दिलं आणि सहकार्य केलं. अत्यंत आम्ही त्यांचे ऋणी आहोत. आम्ही कधीही त्यांचं विसरू शकत नाही आणि मी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून मला एक मोठा त्याने सहकार्य केला आणि खूप मला तुझा दिलासा वाटला आणि आनंद झाला. आणि आजच्या हा कार्यक्रम हा वाशी नगरामध्ये आज पहिल्यांदा झालेला आहे. त्या माध्यमातून आज पुऱ्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या माध्यमातून अत्यंत अशा पुऱ्या महाराष्ट्रामध्ये गाजत आहे. आलेल्या सर्व प्रदर्शकांनी मंडळांनी आमच्या मंडळांचं स्वागत सुद्धा केलं की तुमचा हा कार्यक्रम कसं तुम्ही नियोजन केलं, कोणी केलं, ह्याचं आयोजन कोण नियोजन केलं हे त्याला देखील माहिती नसतं. आम्ही त्याला लिहून पटवलं, परंतु फार आमचं असं त्याने अत्यंत असं आम्हाला सहकार्य दशरथ भगतच्या माध्यमातून आणि जे काय त्यांनी विनंती केलेली आहे, जे मागणी केलेली आहे की या भजन मंडळासाठी कोणी असा हात लावू नये, तर एक आपला त्यांना एक भोगी म्हणून दबाव द्यावा, ही मागणी पूर्ण व्हावी अशी मी विठ्ठलाची प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द देऊन द्यावा. सर्वप्रथम रामकृष्ण हरी तुम्हाला मी म्हणेन. आता जो आजचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आज या ठिकाणी जो उपस्थित करून आमचा जो संयोजक मंडळाला जे सहाय्य खरं तर म्हणेन हा कार्यक्रम आहे. प्रत्येक ठिकाणी हे रेल्वे भजन मंडळी स्पर्धा आयोजित केली जाते, पण ते स्पर्धेचं आयोजन करताना त्याचा मागचा आर्थिक जो भार आहे हा सांभाळणं इतकं सहजासहजी शक्य नसतो आणि बऱ्यापैकी हा जो कामगार वर्ग आहे हा कामगार वर्ग आपल्या दिवसभराच्या व्यापातून हा सकाळचा जो कार्यक्रम करत असतो, संध्याकाळी येताना जो भजनाचा कार्यक्रम असतो, त्यांना असं कुठेतरी वाटतो की आपण हा जो भजन कार्यक्रम करत असतो हा कुठेतरी मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे म्हणा, सेंट्रल रेल्वे म्हणा, वेस्टर्न रेल्वे म्हणा, हा प्रत्येक ठिकाणी जी भजनं आहेत त्यांना एकत्रितपणे आणून हा कार्यक्रम जेव्हा सादर करावासा वाटतो त्याच्यामध्ये विविध प्रकारची आपल्याला कलागुण ह्या वारकरी भजनांचे आपल्याला बघायला मिळतात. आणि हे एकत्र सादरीकरण करण्याचं म्हटलं तरी आर्थिक बाब आले आणि आर्थिक बाब निर्माण करणं म्हणजे प्रश्न हा प्रत्येक वेळी आपल्याला सोडवतच नाही. पण आज या ठिकाणी आमचा जो हा प्रश्न होता की हे माध्यम उभं करून देण्याचं जे काम आहे, आम्हाला एक सन्मान्य माझे नगरसेवक आपले दशरथ भगत साहेब यांनी हा मला जे व्यासपीठ निर्माण करून दिलं, त्या व्यासपीठ निर्माण करून दिल्यामुळे आम्हाला हा इतका हातभार लागला गेला आजचा कार्यक्रम. आजचा हा कार्यक्रम आमच्यासाठी खूप भाग्यशाली आम्ही समजतो की जेणेकरून हा व्यासपीठ निर्माण करून दिल्यानंतर आमचा बऱ्यापैकी जो आर्थिक भार होता तो आर्थिक भार आमच्यापैकी बऱ्यापैकी हा म्हणजे कुठेतरी आम्हाला हातभार लागलं आणि हे आमचं एक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मी तर म्हणेन की हा आमच्या संयोजकाच्या वतीने म्हणेन की आम्हाला हा त्याचा सन्मान्य दशरथ भगत साहेबांनी खूप मोठा आम्हाला हातभार लावून हा आमचं व्यासपीठ निर्माण करून देऊन आमचा पूर्णपणे हा भार कमी केला आणि हा त्याच्या माध्यमातून बऱ्याचशा सेंट्रल वेस्टर्न हार्बर लाईनमध्ये सर्व भजन मंडळाला एकत्रितपणे आणून आम्ही हा एक समाजसेवेचाच म्हणणार एक वारकरी संप्रदायाचा जो कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी आम्ही निश्चितपणे यशस्वी होत आहोत. आजचा या कार्यक्रमाची आम्हाला निश्चितपणे दिशा सांगते. रोहिदास हरिश्चंद्र भोईलकर रेल्वे प्रवासी आहेत, त्यांची इच्छा होती की नव्या मुंबई रेल्वे प्रवासी भजन मंडळाने आयोजन करावं आणि त्याच्यासाठी ही मंडळी माझ्याकडे आली. त्यांनी सांगितलं की नवी मुंबई सोडून सगळीकडे या स्पर्धा होतात तर आपल्याकडे व्हायला पाहिजे आणि मला त्यांनी सांगितले की आपण याला मदत केली पाहिजे आणि मी हा जो अतिशय हरिभक्त ईश्वराचं कार्य आहे, हे ईश्वरी कार्य आहे म्हणून मी त्या ठिकाणी पुढाकार घेतला, त्याचं आयोजन केलं, त्याचा मला आनंद आहे. मंडळाने यामध्ये सहभाग घेतलेला आहे. एकूण हे जे रेल्वे प्रवासी म्हणून 261 भजन आहेत, म्हणजे जवळजवळ 7,000 भजन गाणारे सदस्य आहेत, 7,000 त्यांच्या मागे परिवार आणि ही अतिशय सिद्ध वातावरण, पॉझिटिव्ह वातावरण करण्याचा या ठिकाणी त्यांचा प्रथम प्रयत्न करतात. त्यासाठी जे रेल्वे प्रवासी त्यांना सुखद प्रवास व्हावा, रेल्वेला सुरक्षा प्राप्त व्हावी आणि महिलांना सुरक्षा मिळावी याच्यासाठी ते भजनाच्या माध्यमातून प्रार्थना करत असतात आणि ह्या प्रार्थनाच्या माध्यमातून जो कर्मचारी आहे त्याला देखील काम करण्याची शक्ती मिळावी, त्याला बल मिळावं यासाठी प्रार्थना करतात. अतिशय सत्य कार्य, चांगलं कार्य आहे, हे ईश्वरी कार्य आहे. त्याच्यासाठी अनेक आम्ही आंदोलन घेतो, अनेक सामाजिक उपक्रम घेतो, कार्यक्रम घेतो, आंदोलन घेतो, पण हा एक हरिनाम जागर, या हरिनाम जागर आणि ईश्वरी भक्ती, ईश्वरी शक्ती आणि ईश्वरी कार्य करण्याचा नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेला प्रथमच उपक्रम आहे आणि आम्हाला त्याचा आनंद आहे. दशरथ भगत हे माझे मित्र आहेत.
सज्जन मनाचा माणूस आहे, निर्मळ व्यक्तिमत्व आहे आणि समाज सेवेची त्यांना आवड आहे. ते राजकारण करतात पण ते समाजसेवा म्हणूनच राजकारणात आहेत. आणि आपला विभाग, आपली माणसं, सर्वसामान्य माणूस याची कदर करणारा हा माणूस आहे. यांची आतापर्यंत कोणी दखल घेतली नाही, ती दशरथ भगत साहेबांनी घेतली. मी खरोखर त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि ही भजन मंडळी जी आहेत ही वेळेचा सदुपयोग करणारी मंडळी आहेत. ईश्वरासाठी सुखद प्रवासाची सगळ्यांच्या प्रार्थना करणारी आहेत. हे भजन त्यांना निर्व्यसनी राहण्यासाठी प्रेरणा देतं. त्यांचं घर एक आनंदी घर तयार होतं. अशा अनेक गोष्टी यातून निर्माण होतात. खरोखर ही एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा असा कार्यक्रम घडतो आहे आणि तो दशरथ भगत साहेबांच्या पुढाकाराने घडतो आहे. त्यांना मी अत्यंत मनापासून धन्यवाद देतो आणि या मंडळींचं अभिनंदन करतो.